शकता। ज्या पण ताईंना घरी शक्य आहे त्यांनी माझी रेसिपी बघून नक्कीच घरी करा। पण ज्या ताईंना शक्य नाही, ज्या ताई वर्किंग वुमन आहे म्हणजे जॉब करतात किंवा योगिता मस्त ड्रायफ्रूट इथे परतते। ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आम्हाला आणि हे खारी खोबऱ्याचे ना बनवायचे, त्यासाठी मखाने तीळ भाजून ठेवले, गुळ काढून ठेवलाय। आज पण आमची लाडूची बनवण्याची तयारी सर्व काही काम चालूच आहे आणि आज मी मेथीचे लाडू बनवले। तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। हे मेथीचे लाडू आता पुढे देते मी राहुल भाऊकडे आणि आई पण आलेली आहे। आई पण आली का कामाला लागते आमच्याकडे, कारण आमच्याकडे कोणी रिकामं बसत नाही। खारका फोडलेला आहे, खारीक फोडलेली आहे, आले का कामाला लागतात। आणि राहुल भाऊने पूर्ण घरामध्ये डब्यांचा पसारा केलाय। काय रे हे डबे एका ठिकाणी नाही बसत का? आणि हे घे तुझे लाडू, ऐ मेथीचे लाडू। नाही बाबा आपल्याकडून होणार नाही सिलिंग, करा मी फक्त लाडू बनवून द्यायचं काम करणार आहे, सिलिंगचं नाही करणार आहे। हा एवढा पसारा लाडूचाच आहे का? बरा हा ड्रायफ्रूट खारी खोबऱ्याची होईल ना अजून। हा चार्जिंग लो झालेली आहे माझी नाही गेली चार्जिंग, मोबाईलची चार्जिंग कमी झाली। तर इथं हे सर्व काही डबे आता आणले का? दुपारची वेळ झालेली होती। राहुलसाठी मला हिरव्या मुगाची उसळ बनवायची होती। आदल्या दिवशी मी हिरवे मुग आहे ना पाण्यात भिजत ठेवले, रात्री ते चाळणीमध्ये काढून घेतले, त्यावरती झाकण ठेवलं। सकाळी छान असते, त्याला मस्त मोड आलेले होते। तर हिरव्या मुगाची उसळ पौष्टिक असते आपल्या आरोग्यासाठी आणि राहुल डाएट करतो, तर म्हटलं चला त्याला मी आज उसळ बनवून देते। नुसती खाणार आहे तो, चपातीसोबत नाही खाणार। तर तुम्हाला ही रेसिपी थोडक्यात शेअर करते। तर इथे मी कांदा टोमॅटो लसूण बारीक कापून घेतला आणि कुकरमध्ये एक शिट्टी देणार आहे म्हणजे पटकन शिजेल। तेलामध्ये जिरं आणि मोहरी फोडणीला टाकली, थोडीशी हळद आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण कढीपत्ता ही टाकते। हा फ्राय कुकर मला द इंडस व्हॅली कंपनीने पाठवला होता, याचं प्रमोशन होतं। पण ते बार्टर प्रमोशन करतात, म्हणजे फक्त वस्तू देतात पैसे देत नाही। पण हा कुकर खरंच खूप भारी आहे। यामध्ये ना रोजच्या भाज्या आपण करू शकतो, गॅसची पण बचत होते आणि भाज्या करताना पण आहे ना त्यातलं पाणी वगैरे अजिबात बाहेर येत नाही। खूप भारी आहे, मला खूप आवडतो। तर चला आता इथे मी कांदा टोमॅटो तेलामध्ये हलकासा थोडासा गुलाबी रंगावरती परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये थोडे मसाले टाकायचे। तर मी इथे अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकते। तर हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी थोडीशी लाल तिखटच वापरते आणि पाव चमचा हिंग टाकला आणि यातच मी आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलंय, हातानेच टाकलं। पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेलाचा वापर इथे फार कमी केलेला आहे। तर यामध्ये हिरवे मूग टाकले स्वच्छ धुवून आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं तेलामध्ये परतलं। आता ही वाफवताना ना यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकते। खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे सुकीच बनवायची आहे, पातळ नाही बनवायची। पण थोडीशी शिट्टी होण्यासाठी पाणी लागेल। आता एकच शिट्टी करायची किंवा दोन, जास्त शिट्ट्या नाही करायच्या, नाहीतर मग ते हिरवे मूग आहे ना खूप असे पटकन मॅश होतील। तर थोडीशी कसरटच छान लागते उसळ। एक शिट्टी केल्यानंतर गॅस बंद केला मी। पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि रांगोळीवर पण पाऊस पडतोय माझ्या। हे बघा आभाळ भरून आलेले आहे, पाऊस सुरू झालेला आहे। 4-5 दिवस नव्हता पण आता पुन्हा पाऊस पडतोय। सध्या तरी आता आमच्याकडे कधी ऊन कधी पाऊस अशा प्रकारचं वातावरण आहे। थोडीशी पावसाची बुरबुर चालूच आहे। कुकर थंड झाला आहे की नाही बघू आता। तर हे बघा मस्त झालेली हिरव्या मुगाची ही उसळ डाएटसाठी नक्कीच तुम्ही करून बघा, खायलाही खूप भारी लागते, नुसती खायलाही छान लागते, चपातीसोबतही खाऊ शकतो। आणि इथे सर्व काही ड्रायफ्रूट लाडू बनवले। तर हे बघा सर्व इथे टेबलवरतीच ठेवले आणि ड्रायफ्रूट लाडू आहे ना ते डब्यामध्ये पॅकिंग करायचे, मसालेही भरून ठेवले। चला 6:45 वाजले, योगिता पण आता घरी चालली आहे आणि मला पण जायचं आहे। मोठ्या बहिणीचे खूप आवाज झाले मला कधी येते आणि मस्त पावसाची रिमझिम चालूच आहे। पण आता मी पावसातच जाते, तिकडे सुहासिनींचं जेवण आहे। तर चला
आषाढ महिन्यामध्ये बरेच जण सुवासिनींना जेव घालतात, तर मोठ्या बहिणीच्या घरी पण तिने सुवासिनींचा कार्यक्रम ठेवलेला होता। सई, अंशू सर्वजण आलेले होते, घरात फॅमिली सर्व होती। आरतीची वेळ झालेली होती, आम्ही सर्वजण आरती करत होतो। बहिणीचं देवघर पण खूप छान आहे, तर इथलं काही जास्त मी शूट घेतलं नाही कारण सेम व्हिडिओ होतात म्हणून। आणि घरी पण लाडू बनवण्याचं काम चालू होतं आमचं, त्यामुळे मी इकडे काही मदतीला आली नाही। भरपूर जण होते मदतीला, मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय। आज मी ना पोहे बनवले, कांदे पोहे। सकाळ झालेली आहे, मस्त बाहेरचं वातावरण खूप फ्रेश वाटत होतं, ऊन अजिबात नव्हतं, म्हणून म्हटलं चला मस्त चहा न बनवता डायरेक्ट पोहेच बनवू। चहा काही ठेवला नाही आणि सकाळी सकाळी मस्त असे गरम गरम पोहे खायला छान वाटतं ना। तर मी यामध्ये हळद आहे ना मुद्दाम कमीच टाकली आहे, खूप जास्त पिवळे पोहे नाही आवडत मला, अशा रंगाचे आवडतात, लिंबू कलरचे। तर शेंगदाणे भरपूर लागतात मला पोह्यांमध्ये। चला झालेले आता मला घेते, मिस्टर बाहेर गेलेले कुठेतरी आणि राहुल पण बाहेर गेला, तर त्यांना आल्यावर देते। मग रोज पोहे खाणं चांगलं नाही, पण मी आठवड्यातून एकदा तरी बनवते। मला आवडतात पोहे खायला, पण पोहे खाल्ल्यामुळे ना लगेच पित्त होतं, डोकेदुखी होते, पण मग मी त्यावरती थोडंसं लिंबू जास्त पिळून घेते। लिंबू पिळून खाल्ल्यामुळे मग ॲसिडिटी पित्त होत नाही। चला मस्त आता गरम गरम कांदे पोहे खायला या। मी पोहे खायला घेतले आणि मिस्टर अचानक लगेच आले, तर मग त्यांनाही दिले खायला आणि मी पण घेतले। आणि नंतर राहुल दादाही आला, बाहेर गेला होता, तर मग त्यालाही दिले। तर सकाळचा आमचा हा पोह्याचा नाश्ता झाला। आणि हा व्हिडिओ आहे बुधवारचा, तर त्या दिवशी ना मी नंतर काही शूट केलं नाही कारण खूप लाडू बनवायचे होते। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। आजचा वार गुरुवार, आज आषाढी अमावस्या पण आहे, दीपपूजन करतात आजच्या दिवशी। आणि घरातली थोडीफार साफसफाई वगैरे करायची आहे मला, पण मी आंघोळ केली आहे कारण मी खूप तेल लावलं होतं केसांना। तर सकाळी सकाळी आंघोळ झाली माझी, कारण दिवे वगैरे घासायचे आहे ना, म्हणून म्हटलं आंघोळ करून घेऊ। बाप्पांनाही थोडंसं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मंदिर पण थोडंसं आवरायचं आहे, तर ते फारसं आवरायला बरं वाटत नाही, म्हणून मग मी आंघोळ करून घेतली। भले दुपारी पुन्हा आंघोळ करेल आणि गाऊनच घातलाय कारण घरातली थोडीफार कामं आवरायची म्हणून। तर गेली 2 दिवस झाले व्हिडिओ असाच तुम्हाला तोडका मोडका येतोय, कारण वेळच नाही आहे सध्या। लाडूच्या ऑर्डर खूप होत्या, त्यामुळे मग त्या ऑर्डरच आम्ही कंप्लीट करत होतो। झाकून ठेवलेले आहे, रात्रभर असे उघडे ठेवू शकत नाही, त्यामुळे व्यवस्थित ते झाकून ठेवतो आम्ही। आणि काल संध्याकाळी बनवले हे लाडू सर्व। हे शेंगदाणा लाडू आहे हे दोन्ही, आणि हे खारीक खोबऱ्याचे आहे, हे मेथीचे। तर हे लाडू ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेले आहे। लाडू फुटू नये म्हणून आम्ही ना ॲल्युमिनियम फॉइल लावतो, पण तुमच्याकडे लाडू आल्यानंतर तुम्ही हा कागद काढून टाका आणि नंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा। लाडू महिन्यात 2 महिने अजिबातही खराब होत नाही। हे मेथीचे लाडू पॅक केलेले आणि हे खारीक खोबऱ्याचा लाडू। तर तुम्ही लाडूची साईज बघू शकता, एकदम छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही, मीडियम साईज मध्ये हा लाडू आहे ना आम्ही तयार करतो, म्हणजे ते डब्यात आहे ना व्यवस्थित भरले जातील। तर काल आम्ही भरपूर लाडू बनवले, यातले काही पॅकिंग करून रात्री दिले, पण काही द्यायचे बाकी आहे। तर आता हे बाकीचे राहिलेले पण सील करायचे, असे पेपरमध्ये पॅक करायचे आणि थोड्या वेळाने राहुल कुरिअर सेंटरमध्ये नेऊन देईल। तर मग मी झाकून ठेवले आणि म्हटलं चला लाडू बद्दल थोडीशी माहिती देऊ। आता ज्या पण ताईंना लाडू बनवायचे, ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच माझी रेसिपी बघून घरी बनवले तरीही चालेल। मी मेथीच्या लाडूची सर्व काही डिटेलमध्ये माहिती ना सुवर्णास किचन चॅनलवरती दिलेली आहे, तिथे पूर्ण रेसिपी आहे माझी 1 किलोच्या प्रमाणामध्ये, तुम्ही तिथं बघून पण करू शकता। तुमचे लाडू घरी केले तरी खूप छान होतील, अगदी माझ्यासारखे होतील। पण ज्या पण ताईंना वेळ नाही किंवा ज्या ताई जॉब करतात, घराबाहेर असतात, ज्यांना घरामध्ये जमत नाही करायला, तर त्यांनी माझ्याकडे ऑर्डर दिली तरीही चालेल, तुम्हाला लाडू घरपोच येऊन जातील तुमचे। आणि आपल्याकडे शेंगदाणा लाडू, तिळाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, खारीक खोबऱ्याचे, मेथीचे हे लाडू आहेत। आता बऱ्याच ताई म्हणतील डिंकाचे लाडू, तर खारीक खोबरं म्हणजेच डिंकाचे लाडू, तर यामध्ये डिंक पण असतो आणि फक्त मेथी नसते। खारीक खोबऱ्याच्या लाडू, मेथीचे लाडू मध्ये मेथी असते, एवढाच फरक आहे, बाकी साहित्य सर्व काही सेमच असतं। फक्त ज्यांना मेथीचे पाहिजे त्यांना मेथीचे बनवतो, ज्यांना बिना मेथीचे लागतात ना, ज्याला आपण डिंकाचे लाडू म्हणतो, तर हे खारीक खोबऱ्याचे म्हणतात आमच्याकडे म्हणून। तर आता हे खारीक खोबऱ्याचे लाडू तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर तर मी रोज नंबर देते, तर तुम्ही बघा आणि ऑर्डर करू शकता। आणि ज्या पण ताईंना खारीक खोबऱ्याचा चुरा पाहिजे
तर चुरा पण आपल्याकडे अवेलेबल आहे। कारण खूप साऱ्या ताई मला बोलल्या की ताई आमच्याकडे अशा प्रकारे चक्की नाहीये, दळून देत नाही कोणी खारीक खोबरं, मग खूप प्रॉब्लेम येतात लाडू बनवायला। मग रेडीमेड खारकीची जी पावडर असते ती घ्यावी लागते, ती काही व्यवस्थित नसते, एवढी प्युअर नसते। तर मग तुम्ही माझ्याकडून खारीक खोबऱ्याचा चुरा घेतला ना तरीही चालेल। चुरा पण 500 रुपये किलो आणि लाडू 700 रुपये किलो, खारीक खोबऱ्याचे आणि मेथीचे भाव पण सांगते तुम्हाला। आता सध्या तर खोबऱ्याचे बाजार वाढलेले आहे, तुम्हाला माहितीच आहे, 400 रुपये किलो खोबरं झालेले आहे, खारीकचे बाजार पण वाढले, ड्रायफ्रूटही महाग झाले। तर हे आमचे भाव आहे ना तेच आहे, जे जुने भाव आहे ना आपले तेच भाव आहे, आम्ही काहीच बदल केला नाही, भाव पण वाढवले नाही। तर म्हटलं चला, आणि बऱ्याच ताईंनी माझ्याकडून खारीक खोबऱ्याचा चुरा पण घेतलेला आहे। तर आमच्याकडे चक्की असतात ना तर भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही खारीक खोबऱ्याचा चुरा करून आणत असतो। तर मी जी रेसिपी दाखवली ना त्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून पण दाखवलं, खोबऱ्याचे आणि खारकीचे थोडेसे तुकडे बारीक बारीक करून तुम्ही घरच्या घरी 1 किलो करू शकता चुरा। तर आता लाडू बद्दलच थोडंसं सांगायचं आहे, मी रेसिपी दाखवली 1 किलोच्या प्रमाणामध्ये, अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं, तर ते झालं 1 किलो। तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई मी 1 किलोचे लाडू मागवले, तर त्यामध्ये 28च लाडू होते आणि लाडूची साईज छोटी होती। आता मी देताना 1 किलोच दिले होते आणि त्या बोलल्या की तुम्ही 1 किलोची रेसिपी दाखवली तर लाडू भरपूर दिसले। आता मी 1 किलो फक्त चुरा घेतला होता खारीक खोबऱ्याचा आणि त्यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स केलं, मखाने, डिंक, गूळ, तूप, ड्रायफ्रूट जे काय असेल ते सर्व काही मिळून ते झाले 2 किलो। जरी तुम्ही 1 किलोची ऑर्डर दिली तर मी तुम्हाला 2 किलो तर नाही देऊ शकत ना, मी 1च किलोचे पैसे घेते तर 1च किलो लाडू तुम्हाला देईन। तर त्या ताईंचा थोडासा गैरसमज झाला, म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करू। तुम्ही जर 1 किलोच्या प्रमाणामध्ये लाडू मागितले तर तुम्हाला 1 किलोचेच लाडू मिळतील ना वजनानुसार। आणि मी रेसिपी दाखवताना मुद्दाम 1 किलोच्या प्रमाणामध्ये का दाखवली, जेणेकरून तुम्हाला ते लाडू प्रमाणामध्ये व्यवस्थित करता येईल, म्हणजे त्याची टेस्ट बिघडणार नाही। म्हणून मी तुम्हाला सर्व काही वस्तूचं पदार्थाचं माप घेऊन लाडू बनवून दाखवले। तर 1 किलोचे लाडू बनवायला घेतल्यानंतर ते बाकीचं सर्व काही साहित्य मिळून 2 किलो होता। तुम्ही घरी पण करू शकता। आता ज्या पण ताईंना घरी शक्य आहे त्यांनी माझी रेसिपी बघून नक्कीच घरी करा, पण ज्या ताईंना शक्य नाही, ज्या ताई वर्किंग वुमन आहे म्हणजे जॉब करतात किंवा ज्यांच्या घरात लहान लहान मुलं असतील किंवा जमत नसेल, वेळ नसेल, तर त्या ताईंनी माझ्याकडे ऑर्डर दिली तरीही चालेल, कुरिअर फ्री असेल। जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर रोज दाखवते मी, त्यावरती ऑर्डर द्या, व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि त्यानंतर मग तुमची ऑर्डर तुम्हाला येऊन जाईल, कुरिअर फ्री असेल। यामध्ये लिस्ट वगैरे सर्व काही राहुल पाठवतो, त्यानुसार तुम्ही ऑर्डर द्या, तुम्हाला किती पाहिजे लाडू, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलोच्या प्रमाणामध्ये आम्ही लाडू सेल करत असतो, देत असतो। तर म्हटलं चला आज तुम्हाला सर्व काही लाडूबद्दल माहिती सांगितली। आणि ज्या पण ताईंना शक्य असेल त्यांनी माझ्या सुवर्णास किचन चॅनलवरती बऱ्याच रेसिपी आहे, भरपूर लाडूच्या रेसिपी टाकलेल्या आहे मी, तिथे बघून जरी केले ना तरीही चालेल। मेथीच्या लाडूची रेसिपी मी टाकलेली आहे, तर तीही नक्की बघा। तर त्या प्रकारे तुम्ही मेथीचे लाडू बनवा, कारण आता पावसाळा चालू आहे, हिवाळा चालू होईल, तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की मेथीची लाडूची रेसिपी दाखवा, कारण मी मेथीचे लाडू करते ना अजिबात कडू होत नाही, खूप टेस्टी होतात हे लाडू। तर नक्की त्या रेसिपी बघून करा। काय चला, तर आता या व्हिडिओची एंडिंग इथेच करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। आज आषाढी अमावस्या असल्यामुळे ना थोड्या वेळाने मी घराची साफसफाई पण करणार आहे, तर ते सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर चला।